काकासाहेब शिंदे, दीपक घुमरे, विश्वासराव नागरगोजे, नवनाथजी नागरगोजे, अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत। सर्व उपस्थित असणारे मान्यवर, माझ्या आष्टी पाटोदा शिरूर या परिसरातून आलेले माझे मतदार बंधू भगिनी, विशेषतः माझ्या मायमाऊली, माझे बांधव पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आष्टीच्या या पवित्र भूमीमध्ये मी आज सकाळी चाललेलो आहे। आज शेवटचा दिवस आहे लाऊडस्पीकरच्या प्रचाराचा आणि मला आष्टीची आणि पुढच्या पण 3 ते 4 सभा घ्यायच्यात आणि नंतर माझ्या मतदारसंघात देखील जायचं आहे। त्याच्यामुळे मी बाळासाहेबांना म्हणलं की बाळासाहेब सकाळी सभा घेत असेल तर मी वेळ काढतो आणि त्यामुळे थोडी तुमची मायमाऊलींनो, माझ्या बांधवांवर तुमची अडचण झाली याची जाणीव मला आहे, परंतु मलाही वेळेच्या मर्यादा आहे आणि त्यामुळे आपल्याला ही सकाळी सभा घ्यावी लागली। माझं भाषण झाल्यानंतर स्वतः बाळासाहेब बोलतील, इतर वक्ते बोलतील, तोपर्यंत धनंजय मुंडेंचं हेलिकॉप्टर इथं येईल। मी त्याला सगळ्यांनी फोन करून सांगितलं, पहिले आष्टीला ये आणि इथं सभेला संबोधित करणं, त्या बाबतीमध्ये निघाला, काळजी करू नका, फक्त थोडासा वेळ घ्या, थोडी कळ काढा, एवढंच मी आपल्याला सांगतो। आज माझ्या या पवित्र भूमीमध्ये आपल्या काकाला त्याच्या पहिल्याच नंबरला नशिबाने पण साथ दिली। मशीनमध्ये पहिलंच नाव आणि पहिलंच घड्याळ, फोटो आणि घड्याळ तिथं बटन दाबायचं आहे। माझंही बारामतीमध्ये मशीनमध्ये पहिलंच नाव आलं, त्याच्यामुळे आम्ही दोघं सारखे काळजी करू नका। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, या सगळ्या महामानवांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंढा नागनाथाच्या चरणी वंदन देखील करतो। समतेचा संदेश देणाऱ्या संत श्री भगवान बाबांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो। बंधू भगिनींनो, तसं बघितलं तर मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धिवंतांची, कर्तृत्वान सुपुत्रांची अशा प्रकारची भूमी आहे। त्यामध्ये मराठवाड्यानी ही भूमी ज्ञानवंतांची, प्रज्ञावंतांची, बुद्धिवंतांची, कलावंतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे। आज देखील महाराष्ट्रामध्ये जे काही साखर कारखाने चालतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये काम करण्याच्या करता इथला कष्टकरी जात असतो। हे वर्षानुवर्ष त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे। या भूमीला तसं बघितलं तर धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा अशा प्रकारचा वारसा आहे। हा वारसा हे आपण सर्वजण यशस्वीपणे पुढं चालवत, त्याबद्दल माझं आपल्या सर्वांना मनापासून तुमचं अभिनंदन। मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, त्याच्यात बीड जिल्ह्याची भूमी ही तसं बघितलं तर देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची अशा प्रकारची भूमी, भगवान श्री कनकालेश्वरांची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी, कुलस्वामींनी सटवाई देवीची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी, ही दासोपंत महाराजांची ही भूमी, या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो। बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी 2 दिवसांनी होणाऱ्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बळ दे, त्याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब आजबेंना प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून आण, असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो। त्यामध्ये एक काम तुम्ही
बाळासाहेबांना दिली, लोकसेवा करण्याची संधी त्यांना करायला तुम्ही सांगितलं, आष्टीकरांना आणि माझ्या पाटोदा आणि शिरूरकरांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अजून एकदा बाळासाहेबांना त्या ठिकाणी संधी द्या. यावेळेस काय झालं, 5 वर्षाच्या करता संधी दिली, परंतु पहिल्या 2.5 वर्षात वर्ष 1.5 वर्ष करोनामध्ये गेलं. आजारच मोठा होता, जगात आलेला होता, माणसं अतिशय घाबरून गेलेली होती. अनेक लोक तुम्हाला मला सोडून देखील गेली, त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कुणाला वाटलं नव्हतं की अशाही प्रकारचा काही आजार येईल की तो आजारावर मात करण्याच्या करता काही काळ डॉक्टर देखील घाबरलेले होते. तो काळ आपण सगळ्यांनी बघितला, त्याच्यातनं आपण बाहेर पडलो. नंतर 1 वर्ष आम्हाला मिळालं. त्या 1 वर्षामध्ये विकास कामं करण्याच्या करता अर्थमंत्री म्हणून मी मनापासून साथ दिली, बाळासाहेबांना दिली, इतर सगळ्यांना दिली. परंतु नंतर काही अशी घटना राजकीय घडली की सरकार गेलं आणि एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं. सगळे माझे राष्ट्रवादीचे नेतेगण म्हणायला लागले, आमदार म्हणायला लागले, सर्वच्या सर्व. उज्ज्वल साहेब असतील, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, त्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, त्यामध्ये धनंजय मुंडे, त्या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा, सरकारमध्ये गेलं पाहिजे, कामं झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आमच्या मराठवाड्यात समस्या आहेत, आमच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या समस्या आहेत, त्या सोडवण्याच्या करता आपण तो निर्णय घेतला पाहिजे. आणि पवार साहेबांना सांगून आम्ही हा निर्णय घेतला. साहेब नाराज झाले, परंतु शेवटी कामं व्हावी ही त्यांच्या पाठीमागची इच्छा होती. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ते 1 वर्ष विरोधी पक्षात आमचं गेलं, 1.5 वर्ष सत्तेचं मिळालं. त्या 3 वर्षामध्ये, 3 पूर्ण नाही, परंतु त्या 2.5 वर्षामध्ये आष्टीकरांनो, माझ्या बीडच्या जनतेहो, मी बाळासाहेबांच्या आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात 2400 कोटी रुपयाची कामं केली. 2400 कोटीची कामं. मी अतिशयोक्ती करत नाही. आत्तापर्यंत अनेक आमदार त्या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या कारकीर्द आठवा आणि आमच्या बाळासाहेब आजबेची कारकीर्द आठवा. निश्चितपणे बाळासाहेब आजबेची कारकीर्द कमी काळाची असली तरी ती जास्त उजवी आणि माझ्या ह्या भागाचा विकास करण्याला मदत करणारी अशा प्रकारची ठरलेली आहे. आजची मतदारसंघामध्ये तुम्ही बाळासाहेब आजबेंना निवडून दिलं, माजलगावमध्ये तुम्ही प्रकाश सोळंकींना निवडून दिलं, परळीत धनंजय मुंडेला निवडून दिलं, बीडमध्ये देखील तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला. आता सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होणार आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण शंका नाही. बीड जिल्ह्याने केलेल्या या प्रेमाची उतराई होण्यासाठी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कायम निधीचा हात सैल सोडणार आहे. मागही सोडला, पुढेही सोडणार आहे. तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 ते 2024 पर्यंत आपण 2400 कोटी रुपये दिले आणि अशा पद्धतीनं या तालुक्यात, थोडं मराठवाड्यात तसं बघितलं तर मागासलेला भाग, परंतु किती दिवस मागासलेला भाग बघायचं, त्याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ही भावना आमच्यामध्ये आहे. आणि त्याच्यातूनच आम्ही सगळ्यांनी या भूमीच्या करता खूप काही करायचं ठरवलं आहे. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्याला वाट्याला जे 4 TMC पाणी आहे ते 4 TMC पाणी आपल्याला इथं आणायचं आहे. काही प्रमाणामध्ये पाणी आणण्याचं काम सुरू झालं आहे, त्याकरता निधी लागणार आहे. आपल्याला हे सगळं काम करत असताना आता आमच्या लक्षात आलं, पश्चिमेकडं त्या वाहणारं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला वळून पूर्वेकडे आणायचं आहे. कारण पश्चिमेकडे जाऊन ते खाली पडतं आणि समुद्राला जातं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि आपल्याला तर पाण्याची बिकट अवस्था आहे. म्हणून आष्टीकरांनो, बीडकरांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॅबिनेटला आम्ही 85,000 कोटीच्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे की पलीकडे पडणारं पाणी तुम्ही त्या ठिकाणी पूर्वेकडे आणायचं आहे आणि
ते पाणी आणून त्याच्यातनं माझा नाशिक जिल्ह्याची धरणं असतील, माझ्या मराठवाड्याचे धरणं त्या ठिकाणी असतील, नगर जिल्ह्यातली धरणं असतील, त्याला कमी पडणार पाणी आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातनं दादसागर असेल, मुळा असेल, तिकडं आपलं असणारं माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, येलदरी असेल, तिकडची धरणं भरतीलच. परंतु इकडच्याही भागामध्ये आता पाणी आणणं पूर्वी इतका अवघड राहिलं नाही. तुम्ही म्हणाल कसं? ते असं की आता नवीन इलेक्ट्रिक पंप, नवीन मोटारी ह्या निघालेल्या आहेत, त्याला हायस्पीड म्हणतात. आणि त्या मोटारी मोठ्या कॅपॅसिटीचा लावल्या तर प्रचंड पाणी उपसतात. तशा पद्धतीनं तेलंगणाला करण्यात आलेलं आहे. आपल्या शेजारचंच पलीकडचं राज्य तेलंगणा, तिथल्या सरकारने ते गोष्ट यशस्वी करून दाखवली. आज केंद्रामध्ये मोदी साहेबांचं, अमित शहांचं, नितीन गडकरींचं, पियुष गोयलांचं, शिवराज सिंग चौहानांचं, त्या सगळ्यांचं सरकार आहे. अजून 4.5 वर्ष ते सरकार आहे. मध्ये तुम्ही बघितलं असेल पुण्याच्या सभेत मी मोदी साहेबांशी बोलत होतो. त्यांना तेच सांगत होतो की मोदी साहेब, महाराष्ट्रातली जनता पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आणि महायुतीचे उमेदवार यंदा निवडून आणण्याच्या करता त्या ठिकाणी मदत करतायत. ही मदत करत असताना आम्हाला काही करोड रुपये, काही लाखो करोड रुपये लागणार आहेत. आम्हाला वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचे पैसे लागणार, त्याकरता तुमची मदत पाहिजे. जायकाच्या माध्यमातून देखील आम्हाला पैसे लागतील, ते कमी व्याजासाठी करावं लागेल. ते म्हणाले काळजी करू नका, त्या करण्याचं काम निश्चितपणे करू. सभेला निकाल म्हणावा असं काही लागला ठरवलं किंवा लोकसभेला का 9.6% महायुतीला कमी आहे, पण तरी देखील एवढं जाईल कुठंतरी आम्हाला वाईट वाटलं. परंतु राजकीय जीवनामध्ये काम करत असताना झाला म्हणून खचायचं नसतं आणि विजय मिळाला म्हणून हुरळून जायचं नसतं. आणि त्याच्यातूनच आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये का अपयश आलं, त्याच्यात आमच्या मागासवर्गीय समाजाला असं वाटलं की अबकी बार 400 पार कशाला पाहिजे, तर घटना बदलायची, आरक्षण बदलायचंय, संविधान बदलायचंय, अशा प्रकारचा खोटा प्रचार हा विरोधकांनी केला. आणि त्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलताय ही एक भावना आंबेडकरवादी समाजामध्ये, चळवळीमध्ये गेली आणि त्याची खूप मोठी किंमत आम्हाला मोजावी. आपण आदर करतोय. संविधान हे 140 कोटी जनतेला एकत्र करून ठेवणारं आपलं संविधान आहे. त्या संविधानाला तुम्ही धक्का लावू शकत नाही सांगितलं, पण लोकांनी नाही विश्वास ठेवला. आता लोकांना कळलं की आपले संविधानाला उलट मान सन्मान दिला जातोय. पंतप्रधानांनी शपथ घेताना राष्ट्रपती भवनामध्ये तिथं जाऊन नतमस्तक झाले आणि मग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. एनडीएच्या मिटिंगला देखील तसं संविधान भवन करतोय आम्ही. नंतर तालुक्यामध्ये संविधान भवन करणार आहे. संविधान दिन आम्ही सुरू केला. त्यामुळं माझ्या मागासला तरी आपण फसू नका. माग ते गोष्ट घडली, हे झालं. माझ्या मागासवर्गीय समाजाची भीती दाखवली की अबकी बार 400 पार झाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करतील, फक्त हिंदूंना मताचा अधिकार, तुमचा अधिकार काढून घेतील. तेही बिचारे घाबरले. त्याच्यात काही खोटी अफवा उठवली की त्यांना गोळा करणार पाकिस्तान, बांगलादेशला पाठवणं, काही खोटं सांगायला लागले. पण त्या लोकांना खरं वाटलं. तोही समाज आपल्यापासून दुरावला. आपल्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तो नाराज झाला. कांदा निर्यात बंदी केली म्हणून त्याला भाव मिळाला. आता आम्ही दिल्लीला जाऊन कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे. त्यामुळं आता कांद्याला भाव चांगले आहे. हे आम्ही केलेलं आहे, कारण आम्ही पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी. शेतकरी आपली जात आहे, दुसरा विचार आपण करत नाही. हे कांद्याच्या निर्यातीची बंदी उठवली. आता केंद्र सरकारला आमचा सोयाबीन आणि कापूस याचा दर कमी आहे. उसाला म्हणले आम्ही MSP वाढवतो, आचारसंहिता संपल्यानंतर केंद्र सरकार त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीन पिकवणारा जो भाग होता त्या भागामध्ये आता भाव देखील कमी झालेले.
त्याच्याबद्दल काही निर्णय घेतले की तेलाच्या किमती थोड्याशा वाढल्याशिवाय सोयाबीनच्या किमती वाढत नाहीये. शेवटी तेल आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं मागच्या वेळेस तर बाळासाहेब की दादा भाव पडलेत तुम्हाला काहीतरी करावं लागेल. एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी त्यामध्ये हेक्टरी 5-5 पर्यंत पोहोचवला. परंतु यावेळेस आम्हाला अधिकचा भाव मिळावा अशा पद्धतीचा चर्चा आमची झालेली आहे. हे तुमचं दुखणं आहे ते दुखणं पण सोयाबीन आणि आमच्या कापसाच्या बाबतीतलं दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं देतो. एकंदरीतच काम करत असताना मला सांगायचं इथं मायमाऊली आल्या. मायमाऊलींनो सरकार मी नवीन अर्थसंकल्प 10वा सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये मला झाडूपोछा करणारी महिला, धुणभांडी करणारी महिला, रोजगार हमीवर जाणारी महिला, आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, दिवसभर पाटी घेऊन भाजीपाला विकणारी महिला, त्याच्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही अशा पद्धतीनं कष्ट घेणारी माझी महिला, या महिलांच्या करता भेदभाव करायचा नाही. आणि मग आम्ही सगळ्यांनी 75,000 कोटी रुपयाच्या योजना द्यायचं ठरवलं. तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये असे 5 महिन्याचे 7,500 रुपये दिले. पैसे 7,500 मिळाले की नाही? मिळाले. आम्हाला आनंद आहे. माझ्या महिला खुश झाल्यात, माझ्या बहिणी खुश झाल्यात, माझ्या मायमाऊली खुश झाल्यात. तेच आम्हाला पाहिजे होतं. त्याच्यावर टीका केली विरोधकांनी, कोर्टात गेले, स्टे आणण्याचा प्रयत्न केला, योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तर पुढारी म्हणतात आमचं सरकार येऊ द्या आम्ही योजना बंद पाडू. अरे तुमचं कसं सरकार येईल? माझ्या मायमाऊली आम्हाला त्या योजना पुढे 5 वर्ष चालवायच्या. निश्चितपणे उद्याच्या 20 तारखेला घड्याळचं चित्र बघूनच त्या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि पुन्हा आमचं सरकार येणार आहे. 5 वर्ष माझ्या महिलांना त्या योजना आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. तुमचं सरकार असताना अरे आमच्या मायमाऊलीला बहिणीला ₹1.25 तुम्हाला देता आला नाही आणि तुम्ही आमच्याशी स्पर्धा करता काय? माझी मुलगी जन्माला आली तिच्याकरता 1,01,000 रुपये देण्याची व्यवस्था केली 18 वर्षाची होईपर्यंत. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाही. कुठं गळती बिळती व्हायची भानगड नाही. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातनं अकाउंटमधलं पैसे डायरेक्ट माझ्या एसटीच्या आष्टीमधल्या, शिरूरमधल्या, माझ्या पाटोद्यामधल्या मायमाऊलीच्या अकाउंटला आधार कार्डशी लिंकअप ठेवलं. ही गोष्ट पहिल्यांदा झाली. एवढा पैसा आज महिलांच्या हातात आलाय आणि तो बाजारात येतोय, बाजारपेठेला उठाव येतोय. दिवाळी चांगली साजरी झाली, छोटी मोठी दुकानं चालतात, अर्थचक्र फिरत आहे. असं सगळं काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यावर 3 गॅस सिलेंडर झाल्यावर मला बऱ्याचदा काही गरिबाच्या मुली यायच्या, त्यांचे पालक यायचे, दादा तुमच्या सरकारने अर्धी फी कॉलेजची आम्हाला मिळते गरिबांना, परंतु राहिलेले पण अर्धे पैसे आम्हाला देता येत नाही. आमच्या मुली म्हणतात आम्ही काय अन्याय केला? आम्ही गरिबाच्या घरी जन्माला आलो, हे काही आमची चूक झाली का? हे आमच्या हातात होतं का? आणि आम्ही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांच्या विचाराने आम्ही पुढे जातोय. सर्व जाती धर्माला मी यावेळेस मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय. बांधायला, उर्दू शाळा बांधायला, त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड त्या भागवण्याच्या करता त्यांना आम्ही मदत करतोय. मुली पाठवण्याच्या करता प्रत्येक मुलाच्या मागे दरवर्षी इतरांच्या बाबतीत होता पण अल्पसंख्याकाच्या बाबतीत होता. मातंग समाजाला RTA, बहुजन समाजाला सारथी आहे, OBC समाजाला महाज्योती आहे, त्याला टार्टी आहे. तसं अल्पसंख्याक समाजाला मार्टी काढण्याची संस्था हा आम्ही निर्णय घेतला का तोही आपला बरोबर त्या ठिकाणी सहकार्य, ही भावना आमची आहे. त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ काढू नका. मी ह्या सभेच्या निमित्तानं सांगतो, कुणालाही महाराष्ट्रामध्ये राहत असताना त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. कुठल्याही समाजाच्या केसाला देखील आम्ही धक्का लावू देणार नाही. हा अजितदादाचा वाद आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून ह्या ज्या काही योजना आहेत त्या योजना माझ्या शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर
फुकट बिल देण्याचा, झिरो बिल. तुम्हाला झिरो बिल आली का नाही? ही बिल आपण दिली. आता 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 रुपये आम्ही भरतोय. का तर त्यांना मोफत लाईट मिळावी. आणि पुढं तर आता 6 महिन्यांनी दिवसाच लाईट देणार. रात्रीची लाईट, शेतीला पाण्याला बंद, फक्त दिवसा. म्हणजे तेही तुमचं दुखणं आम्ही दूर करतो. आणि त्याच्यातून माझा शेतकरी पण समाधानी झालेला आहे. आता विरोधक काय सांगतात, अरे यांनी चालू बिल तुमचं भरलंय, मागची बाकीचं काय? मी आष्टीकरांनो बीडकरांनो सांगतो, चालू बिल तर झिरो केलंच, परंतु मागचं पण बिल भरायचं नाही. काही तुमचं त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही. मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय. आणि पुढेही तुम्हाला बिल येणार नाही. त्याच्यात दुधाचा दर ऑक्टोबरच्या आधी 5 रुपये अनुदान होतं लिटरला गाईच्या दुधाला. आता अनुदान केलंय ते 7 रुपये केलेलं आहे. 28 अधिक 7 35 रुपये. अशा पद्धतीनं माझ्या दूध व्यावसायिकाला परवडायला लागले. डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला. ह्याच्यात कुणाच्या हातात पैसे नाही. शिक्षणाचे पैसे डायरेक्ट शिक्षणाला, महिलांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला. त्या लाडकी मुलगी ती लाडकी लेक ही योजना डायरेक्ट तिच्या अकाउंटला. माझ्या शेतकऱ्यांना बिलच द्यायचं नाही, लाईटचा त्याच्यावर तो प्रश्न नाही. त्याचबरोबर ह्या गोष्टी, ह्या योजना तुम्हाला चालू पाहिजेत ना पुढं? हे चालू पाहिजे. तर माझ्या बांधवांनी, माझ्या मायमौली आणि बहिणींनी उद्याच्या 20 तारखेला आष्टी, पाटोदा, शिरूर या विधानसभा मतदारसंघात आपला बाळासाहेब काका आजबे यांची घड्याळाची खूण आहे. तुम्ही घड्याळाच्या खुणीला बटन दाबा, आजबेला निवडून द्या. अजित पवारचा शब्द आहे, पुढे 5 वर्ष तुमच्या योजना चालू. कोण मायचा लाल योजना बंद करणार नाही. मी आहे तुमच्या पाठीची. मी शब्दाचा पक्का आहे. आणि त्याच्यामुळं या योजना पण त्या ठिकाणी पुढे चालू ठेवणार आहे. अशा प्रकारची गोष्ट मला तुम्हाला या निमित्तानं सांगायची. मित्रांनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, विशेषतः पाण्याच्या संदर्भातले मुद्दे, त्या पाण्याच्या बद्दल देखील आपण काळजी करू नका. परवा आमच्या भगिनीने सांगितली, पंकजाताई मुंडे आमच्या बहीण आहेत, आमचा धाकटा भाऊ धनंजय मुंडे, त्याला त्या ठिकाणी आता बोलवलंय. मधी बाळासाहेब आणि तुम्ही सगळे थोडंसं बिथरला, थोडंसं काळजी करायला लागला की तिकीट दिलंय, चिन्ह दिलंय, नेते कुणी इंद्रात झालं काय? सगळे नेते आपल्या आपल्या निवडणुकीमध्ये अडकले. बहुतेक आपले फिरणारे नेते हे उमेदवार आहेत. त्याच्यामुळं दिवाळी झाल्यानंतर दिवस कमी राहिले आणि त्याच्यातनं तुम्ही गैरसमज करून घेतला. पण बाळासाहेब आल्यावर कालच पारनेरच्या सभेत बाळासाहेब भेटले. पारनेर मोहच्या सभेत, मोहची पण सभा अशी सकाळी होती. काही नाही लोक येतात. आता एवढा मोठा जनसमुदाय, अरे ह्या जनसमुदायाने प्रत्येकाने ठरवलं आणि सगळ्यांनी घड्याळाचं बटन दाबलं तर ही पठ्ठ्या दुसऱ्यांदा आमदार झालाच. आणि आमच्या बहिणीनं पंकजाताईंनी सांगितलं, घडी गेली तर पिढी जाईल, घडी गेली तर पिढी ती. परत 5 वर्ष काही संधी नाहीये. चुकू नका, भुलू नका, खोट्या सांगायला लावू नका. मला उमेदवाराच्या पुढे असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांची बारकाईनं सगळ्यात चांगला इतिहास या पट्ट्याचा बाळासाहेब. मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की बाबांनो, आपला विचार करू नका. आपल्याला हे सगळे पाण्याचे, शेतीच्या पाण्याच्या, पिण्याच्या पाण्याचे, आपल्याला उद्योगधंदे आणायचे. त्याकरता केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सवलती देऊ, त्याच्यामध्ये आणखीन काही आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देऊ. परंतु त्या उद्योगी बीडला आलेलो होतो, त्यामध्ये त्याच्या आधी माजलगावला आलो होतो, गेवराला आलो होतो. त्यावेळेस सांगितलं की बीडला एक विमानतळ करायचं आहे. विमानतळ केल्यानंतर मोठे मोठे उद्योगपती येतील जातील. त्याच्यामुळं त्यांना तिथं कारखानदारी काढायला सोपं जाईल. तिथं धाराशिवला विमानतळ आहे, लातूरला विमानतळ आहे, इकडं सोलापूरला विमानतळ आहे, नांदेडला विमानतळ आहे, सगळीकडे विमानतळ आहेत. परंतु आपल्या भागात मधल्या परभणीला, जालन्याला तरी संभाजीनगरचं विमानतळ जवळ आहे. परंतु परभणी आणि तुमचं माझं बीड इथं काही विमानतळ नाही.
त्या प्रकारे काम करू. त्याच्याकरता केंद्राचा निधी आपण आणू. मी स्वतः पंतप्रधानांकडे जाईल, मी अमित शहा साहेबांच्याकडे जाईल, त्यांना सांगेन आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने आपलं ऐकलंय, महायुती सत्तेवर आली, आता आम्हाला वंदे भारत ट्रेन सुरू करायला, काही ठिकाणी मेट्रो सुरू करायला, काही ठिकाणी रेल्वे लाईन टाकायला, काही ठिकाणी विमानतळ करायला, टर्मिनल तयार करायला, समुद्राच्या कडेला काही चांगली साईट असेल तर तिथं बंदर करायला. परवा पहिल्याच कॅबिनेटला पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांनी वाढवणचं बंदर मंजूर केलं, 5 लाख कोटीचं बंदर मंजूर केलं. एवढा पैसा त्या ठिकाणी ते देऊ शकतात आणि त्याची गरज आपल्याला आहे. सगळी सोंग करता येतात, माय माऊलींनो, बांधवांनो, पैशाचा सोंग नाही करतायत. ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये धमक आहे, प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकारी लोकांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं याची आम्हाला चांगली मेक माहिती आहे. आम्ही ते गेले 30-35 वर्ष करतोय. पुढेही करायचंय, ते समाजाच्या भल्याकरता करायचंय. मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. तरुण तरुणींच्या करता आता आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नवी योजना आणली, त्याच्याकरता 8,000 कोटी रुपयाची तरतूद केली. ज्यांना 45,000 कोटीची, ज्यांना 15,000 कोटीची. शिवाय गाईच्या दुधाला दर वाढून द्यायला, ज्यांना 3 गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत द्यायला आणि मुलींच्या शिक्षणाच्या करता त्याला जवळपास 12,000 कोटी. अशा पद्धतीनं ते 75,000 कोटी आहे. आता विरोधक खोटं सांगायला लागले. इतके दिवस मला म्हणायचे त्यांनी राज्यावर कर्ज काढलं, ते तर तिजोरी मोकळी केली, दिवाळखोरी काढली, आर्थिक शिस्त बिघडवली. आता म्हणतात आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त देऊ. अरे आम्ही हे देताना तुम्ही आम्हाला दिवाळखोरी काढली म्हणत होता आणि ह्याच्यापेक्षा जास्त द्यायला काय तुम्हाला नोटा छापायचा कारखाना दिलाय काय परवानगी? काही खोटं सांगतात लोकांना, काही दिशाभूल करतात, त्यांचं काही खरं नाही. लावाडा घरचा आवाज न जेवल्याशिवाय खरं नसतं रे बाबा. याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण इतरांना पण 3-3 वेळेला संधी दिलेली आहे. बाळासाहेबांच्या समोरच्या उमेदवारांना 3-4 वेळेला संधी दिली. 4-4 आता 4-4 झाल्या. आम्हाला 2 पहिली 2 करा, नंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 2दा संधी दिली. आता तर 2,500 कोटी दिले. जाता जाता माझ्या आष्टी, पाटोदा आणि शिरूरवाल्यांना सांगतो, यावेळेस तर काय आता करोना नाही, काही नाही, तर काही नाही, आपली सत्ता येणार, आपण सरकारमध्ये जाणार. त्याच्यामध्ये बाळासाहेबाला आमदार करा. मी 5 वर्षात तुम्हाला 5,000 कोटी रुपये विकास कामाला देतो. 5,000 कोटी लिहून ठेवा. माझं भाषण टाईप करा. त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. या पद्धतीनं आपण काम करू. राहिलेल्या दिवसात डोळ्यात तेल घालून जाग राहा. कोणी काही सांगेल, खोटं नाटं सांगेल, अफवा उठवतील की दादा आला होता तरी दादाने आमकाच निरोप पाठवलं. दादाचा निरोप घड्या आणि घड्याचं बटन दाबायचं. परत कुठं कुणी काही सांगायला लागलं तर काही त्यांच्या कुणाचं ऐकू नका. एवढीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. कारण पुढं मला 11ला जायचं होतं, 11:15 वाजले. पण काही झालं तरी आमच्या बाळासाहेब आजमेला निवडून द्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. अजिबात तुमच्या विकास कामाला हा अजितदादा कमी पडणार नाही, हा वादा करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माय माऊली.